सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट रोडवरील ब्राह्मटखोटगी संस्थेत नुकताच पार पडला श्रवण समाप्ती महोत्सव, एक असा अद्वितीय धार्मिक सोहळा ज्यात भक्ती, अध्यात्म आणि परंपरेचं सुंदर मिलन पाहायला मिळालं. या मंगल सोहळ्याची सुरुवात झाली काशीच्या पूजनीय श्री 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 हजाराट जगद्गुरू डॉक्टर मालिकार्जुन शिवाचार्य स्वामीजी यांच्या पावन हस्ते आरतीने. स्वामीजींच्या मंत्रोच्चारांनी आणि शांतिदायी वातावरणाने संपूर्ण परिसर शिवमय झाला. या धार्मिक कार्यक्रमात विविध मठांचे मान्यवर गुरु आणि शिवाचार्य उपस्थित होते. श्री गुरुलिंग शिवाचार्य चिरुगुपा, श्री वीरपक्ष शिवाचार्य मनमठ दामधाम, श्री श्रीकांठ शिवाचार्य नागनसूर, श्री पंडितराध्य शिवाचार्य वाढंगळी, श्री राचलिंग शिवाचार्य पराणकर, श्री ओंकार सिद्ध शिवाचार्य काढपगाव जंगम मठस, श्री शिवयोगी विजयलिंग स्वामीजी कराड आणि बसवराज शास्त्री यांचीही यावेळी उपस्थिती लाभली. कार्यक्रमात अक्कलकोटचे लोकप्रिय आमदार श्री सचिनदादा कल्याण शेट्टी साहेब तसेच सोलापूरचे माननीय आमदार श्री सुभाष देशमुख साहेब यांनी भक्तिभावाने उपस्थिती दर्शवली. संस्थेचे चेअरमन, अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव यांचा मोलाचा सहभाग लाभला. होटगी, कुंभारी, लिंब चिंचोली, बोरामणी, हातूर, धोत्री, बोरेगाव, उमरणी या सर्व गावांमधून आलेल्या भाविकांनी हा दिवस एक पर्वणी म्हणून अनुभवला. सर्वत्र भक्तिरसाचे वातावरण आणि आनंदाचे अश्रूही दिसत होते. कार्यक्रमात एक विशेष आकर्षण ठरले 108 फूट उंच नंदीमूर्ती, जिच्या मुखातून होतं 1008 लिंगांचे दर्शन, एक अनुपम दृश्य. या दिव्य अनुभवानंतर भक्तांना मिळाला चविष्ट प्रसाद, ज्याने भक्तीचा आनंद द्विगुणित झाला. असा हा सोहळा केवळ एक धार्मिक कार्यक्रम नव्हता, तर आत्म्याला स्पर्श करणारा आध्यात्मिक महोत्सव होता. तिथे मठ नव्हता, जणू स्वर्गच उतरलं होतं सोलापुरात. धर्म, संस्कृती आणि आध्यात्मिक प्रेरणा मिळवण्यासाठी पाहत रहा तुमचं चॅनल नाव. जिथे भक्ती आहे तिथे आम्ही आहोत. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जय गुरुदेव, जय शिवशंकर. मी अश्विन केळकर, रिपोर्टर दयानंद स्वामी सह सोलापूर. आपण पाहताय समर्थ लेखणी यूट्यूब चॅनल. आपण या भक्तिभावाने इथं लेडीज आलेल्या आहेत. त्या लेडीजांना काही प्रश्न विचारूया, त्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी देतात का पाहूया. तर मॅडम, आपलं नाव? मंगल कलया स्वामी. मंगल कलया स्वामी. तर आपण या कार्यक्रम म्हणजे कशाचे कार्यक्रम असल्यामुळे तुम्ही इथं आलात? भजन समाप्ती कारणामुळे आम्ही आलेलो आहे. कारण आम्हाला इथं खूप छान वाटलं. आल्यानंतर आम्हाला इतका आनंद झाला की आम्ही देव लोक ह्याच्यामध्ये चालवतात. आम्हाला खूप बरं वाटलं. आणि आज देवाला म्हणून आम्ही आलो होतं, पण एवढं कार्यक्रम मोठं होतं म्हणून आम्हाला वाटलं नव्हतं. खूप छान चाललंय कार्यक्रम, पण इथून आम्हाला जाऊ सुद्धा वाटेना घरी. खूप छान म्हणजे खूप छान. महाराजांचे आशीर्वाद आहेत आमच्या पाठीमागे. आम्ही त्याच्यामुळे आलेलो आहे तिथं. श्रावण समाप्तीमुळे दर्शन झालं आमचं. धन्यवाद ताई. मग मला वाटतं आपण या मंदिराभोवती आपण बघत आहेत, तर सगळेजण असं फुल्ल गर्दी झालेला आहे. तर अजून एका मॅडमांना विचारूया. मॅडम, आपण कशासाठी आला आहे? त्यात आम्ही देवाचं दर्शन करण्यासाठी आलो. दुसरं म्हणजे कुठला कार्यक्रम चालू आहे? तिथं मठामध्ये श्रावण समाप्ती चालू आहे, त्यामुळे आम्ही पाहायला आलेलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे संसारापेक्षा सुख आपल्याला इथं मिळतोय, आनंद इथं वाटतोय, म्हणून आम्ही इथं दर्शन करण्यासाठी आलेलो आहे. महाराजांचं दर्शन आम्हालाही आनंद आहे. आशीर्वाद त्यांचा आम्हाला पाहिजे. धन्यवाद. आता ज्येष्ठ लेडीजांचे घेतलेलं आहे, तर आपण जेंट्स मध्ये पण विचारूया भक्तिभावाने कसं चाललेलं आहे. सर, आपलं नाव? सोमनिंग मानतप्पा पोरे, राहणार सिंगडगाव. कशाचे कार्यक्रम आहे, कशाबद्दल काय वगैरे आलेला तुम्ही सगळे? महाराजांची आज श्रावण मास समाप्ती, त्या दिवशी सगळ्या दाम्पत्यानं महापूजेसाठी बोलवलेले सगळ्यांनी. आज समाप्ती आहे. सगळ्यांनी समृद्धीने कार्यक्रम चांगला चालेल. धन्यवाद. सर, 68 लिंगापैकी दर्शन तुम्हाला कसं वाटते? म्हणजे हा मठाचं कसं वातावरण वाटते तुम्हाला? सगळं अगदी प्रसन्न, अगदी छान. श्रावण मास अगदी कार्यक्रम 1 महिना अगदी भक्तिभावाने साजरा केला. आता गंगा आरती आहे. आता ते काशीवरून जे गंगा आरती आहे ना, अगदी छान पद्धतीने साजरा करतो. यार आरती मात्र काशी विश्वास मल्लिकार्जुन विश्वाराध्य स्वामी यांच्या सानिध्यात काशीची गंगा आरती तिथून येऊन आता सादर करणार आहे.